देवा, काय म्हणल्या म्हाळसाताई? तू विचारत जाशील आणि मी बोलत जाईल. मी असत्य कधीच बोलत नाही, आणि जर मी सत्य सांगितलं तर तू अस्वस्थ होत जाशील. नाही देवा, मला काय बी वाटणार नाही. तुम्ही सांगा, काय म्हणाल्या त्या? तिचा हा प्रश्न होता की मी तिच्याशी असा का वागत आहे. म्हणजे? हेच की मी राजवाडा सोडून इथे वाड्यात का राहतो आहे, गडावर का जात नाही. मग काय सांगितलं तुम्ही? जे सत्य आहे तेच मी सांगितलं. म्हणजे माझ्यावरच आलं वय समज. मी आज तुम्हासनी वचन मागितलं म्हणून तुम्ही हात राहतायसा, पर तुम्हासनी हात राहावंसं वाटत नाही देवा. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरी. इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये तिच्या प्रेमात पडून तिच्या स्वाधीन. बानू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, ते आहेच, पण तुझी इच्छा म्हणून मला गडावर जाता येत नाही हे देखील सत्य आहे. तेव्हा मी काही पाप केलं आहे का? माझं काही चुकलं आहे का? मी माझ्या देवाला निस्ती विनंती केली का माझ्या संग त्यांनी राहावं. नाही बानू, तुझं काहीच चुकलं नाही. तुला माझ्यापासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचीच ही प्रतिक्रिया आहे. म्हाळसेला आणि तुला दोघींनाही मी तुमच्या बरोबर हवं आहे, हे हवं आहे. पण हे कसं साध्य होणार हा प्रश्न आहे. तेव्हा तुम्हाला मी म्हाळसाताईं संग बोलताना बघितलं आणि वाटलं का मी तुम्हासनी हात थांबून ठेवाय नव, तुम्हासनी सांगावं का गडावर जा म्हणून. मग पुढे काय झालं? ज्याची आस ठेवली तेच माझ्या देवानं दिलं आहे मला. मग आता त्यासनी मी कशा पायी सोडून देऊ? कशा पायी हसलात देवा? काही नाही. देवा, मी श्री म्हाळसा देवींना महारुद्राचा उपाय अत्यंत विश्वासाने दिला होता. त्यांनीही महारुद्राचं पूजन अतिशय श्रद्धेने केलं होतं. अशा वेळी आपण उभयतांची केवळ भेट व्हावी एवढंच पुरेसं नाही. मान्य आहे, पण तिने केवळ माझी भेट मागितली. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?